प्रकाश महाराजांची कथा झाल्यावर पाऊस आला. मीही या ऋषी मुनींकडे आलो होतो, पण यांच्या गळ्यातला साप आणि हातातली काठी घेतल्यामुळे यांना मला श्रापच दिला. तर राम कृष्ण हरी मंडळी. तर सकाळी उठून आम्ही लवकर बडेवाडीला आलो होतो. आज होता सप्ताहाचा दुसरा दिवस. आता आम्ही सगळेजण स्टेजवर बसून पारायण करत होतो. एका साईडला माणसं आणि एका साईडला बाया पण बसल्या होत्या. पारायण झाल्यावर आम्ही तिघांना एका पात्रामध्ये नाश्ता केला. पण आमच्यापेक्षा डेंजर ही बाबा होते. एका ज्ञानेश्वरीमध्ये दोघंही पारायण करीत होते. आता ना लय मोठा किस्सा झालाय. गुरुजी इथं बसले तर गुरुजींना सगळे पोरं हरिपाठाला लावलेत, पण आभाळ लईच आलंय. मी सभा मंडपात आलो होतो आणि एवढ्यात प्रकाश महाराजांची कथा पण झाली होती. ते सगळ्या लोकांना बोलत गाठीपिटी घेत चालले होते, पण अचानकच पाऊस आला. पण मी इकडे ऋषी मुनींकडे फोटो काढायला आलो होतो, पण इकडे ऑलरेडी आधीच लई मोठी गर्दी जमलेली होती. थोडं थांबल्यानंतर झालं असं का मी व्हिडिओ काढायला गेलो. यांना म्हणलं तुम्ही व्हिडिओ मध्ये हाय करा. यांना ऋषी मुनींनाही बोलवलं. आता ऋषी मुनींच्या गळ्यातला साप बघण्याची माझी इच्छा लईच वाढली होती. मग काय सापच गायब. ऋषी मुनींनाही मिळ नाही, पण ऋषी मुनींना डायरेक्ट शापच दिला. त्याच्यानंतर बऱ्यापैकी पाऊस तर आला आणि मी गुरुजीची बोलणेही चांगलीच खाल्ली. आता मी महाराजांना हार घालून घेतो, पण तुम्हाला आपला ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर तेवढं फॉलो लाईक नक्कीच करा.